मी सध्या आहे शेंदूरजने गावात आणि या गावातील पाणी प्रश्न ऐरणीवर येतोय. दादा काय सांगशील, काय नेमका हा तुमचा पाण्याचा प्रश्न आहे? मी शेंदूरजने तालुका वाई जिल्हा सातारा येथील आम्ही हे सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ आहोत. तर जी कंपनी आहे इथं एक जी आमची मॅप्रो कंपनी म्हणून, तर ह्या कंपनीमधून येणारं जे सांडपाणी आहे तर ते कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते पाणी आहेच्या तसं या ठिकाणी सोडलं जाते आणि त्याच्यामुळे ते पाणी वाहून येऊन शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये किंवा शेतीमध्ये ते पाणी मिसळत आहे आणि त्याच्यामुळे शेतीचं असेल तसंच पाण्याचं प्रदूषण या ठिकाणी निर्माण होते आणि त्याच्यामुळे लोकांच्या आमच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसंच शेतीचा सुद्धा मोठा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या संदर्भात तुम्ही तक्रारी कुठं केल्यात, काय सांगण्यात येते प्रशासनाकडनं? या संदर्भात आम्ही तक्रारी तहसीलदार ऑफिसला केलेली, त्यानंतर पोलीस स्टेशनला सुद्धा केलेली, कलेक्टर ऑफिसला आम्ही तक्रार केलेली, आपलं सातारचं जे सातारा प्रदूषण महामंडळ आहे तिथं तक्रार केलेली. त्यानंतर आम्ही जे आपलं महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ आहे ह्याच आपलं मुंबई, तर त्या ठिकाणी आम्ही तिथं सुद्धा पत्र व्यवहारानं आम्ही हे सगळं जे कागद आहेत ते पाठवलेले. आपल्या बरोबर अजूनही काही शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, कशा त्रास होतो या पाण्याचा, काय नेमका प्रश्न आहे? पाण्यामुळं लोकांचे पाय सडतात. विहिरीला पाणी खराब येते, शेतीला हे होते, पोषक नाही. दादा तुम्ही काय सांगाल, काय नेमकं काय या खराब पाणी म्हणताय तुम्ही, नेमकं खराब म्हणजे काय, कशामुळे होते? खरा म्हणजे मॅप्रो कंपनीमुळं ते पूर्णपणे जाम आणि सांडपाणी पूर्णपणे खाली सोडल्यामुळे आमच्या विहिरीला सर्क्युलेशन होतंय आणि त्यामुळे आमची जमीन पिकत नाही बिलकुल आणि पाणी पूर्णपणे पिणं योग्य नाही. जर पिलं तर कोणाची किडनी खराब, कोणाला कॅन्सर त्रास, कोण कोण कुत्री पिसाळतात आमची, म्हणजे जाम खाल्ल्यामुळे आमच्या लहान मुलांना बी कुत्री चावलेली आहेत. त्यांचं आमच्याकडे म्हणजे पुरावा आहे. प्रशासन काय म्हणतंय? तर प्रशासन आम्ही भरपूर प्रयत्न केले, प्रशासन दुर्लक्ष करतंय आमच्या ह्याच्यावर. आता काय पर्याय आहे तुम्हाला? तर पर्याय आता आम्ही शेवट लास्ट आमचं हे तुम्हाला म्हणजे हे आता आम्ही शेतकरी आम्ही पूर्णपणे आम्ही आंदोलन करणार, मरण अपचन आंदोलन करणार, आम्ही आत्मदहन आंदोलन करणार आम्ही. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं, खरं तर इथल्या पाणी प्रश्नामुळं इथले शेतकरी वैतागून गेलेत. मात्र प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे घालून देखील प्रशासन यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. यामुळं जर प्रशासनानं लवकर लक्ष नाही दिलं तर हे गावकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. महेश पवार, वाई, सातारा.